काहीतरी गोड खायची इच्छा असेल आणि झटपट एखादा पदार्थ बनवायचा असेल तर हा पदार्थ नक्कीच बनवून पहा। तर 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप घेतलेलं आहे। समप्रमाणात ह्या तिन्ही वस्तू घ्यायच्या आहेत आणि गरम करायच्या आहेत। साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये बसेल एवढा मैदा घालून घ्यायचा आहे आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। जसं की आपण चपातीच्या कणकीसाठी मळतो तसा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। जवळपास अर्धा किलो यामध्ये मैदा बसलेला आहे। अर्धा तास भिजत ठेवलं होतं, त्यानंतर त्याची चपातीसारखं अशी पोळी लाटून घेतली आणि शंकरपाळ्या तयार केल्या। छान गरम तेलामध्ये तळून घेतल्या। खरपूस रंगावरती गोल्डन ब्राऊन रंग झाला की ह्या काढून घ्यायच्या। थंड झाल्यानंतर त्याला आणखीन थोडासा काळसर रंग येतो, त्यामुळे ब्राऊन कलर आला की पटकन ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या। अगदी अचूक प्रमाणात ह्या शंकरपाळ्या तयार होतात, झटपट तयार होतात, कुठलंही प्रमाण लक्षात ठेवायची गरज नाही। तर अशाच प्रकारे तुम्ही घरात नक्की ट्राय करून पहा। परत भेटूया अशाच गोड रेसिपी सह।